हॅलो गाईज, आज गुड मॉर्निंग. तर मी सकाळी नाश्त्याला बनवत आहे शिरा तुपातला. तर त्याच्यात टाकलेलं कढईत टाकलेलं आहे तूप आणि हा घेतलेला आहे शिरा 1 वाटी, कारण जास्त गोड घरात कोण खात नाही. असं चांगला परतून घेतलेला आहे, छान असा भाजून घेतलेला आहे. बघू शकतो चांगला असा भाजत राहिला की लालसर होईपर्यंत भाजायचा असतो. मग नंतर तर आज बनवला आहे त्याला भाजून छान भाजून भाजलेला आहे. भाजायला आलेला आहे, जरा वेळ लागतो भाजण्यासाठी. तर तो भाजून घेतलेला आहे. तर भाजायचं नाही. आता मी एका कढईमध्ये खाली एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि मग त्याच्यावर कढई ठेवणार आहे. साईडला पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर बघू शकतो साईडला पाणी उकळायला ठेवलं आहे. ते पाणी मी गॅस गेलेला जरा म्हणून तो परत लावलेलं. त्याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे, कारण गरम पाणी टाकलं त्याच्यात साखर टाकेल आणि काजू बदामचे काप टाकलेले आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि सगळं टाकणार आहे. गरम पाण्यामध्ये तो उकळलेला याच्यामध्ये तो शिरा टाकून घेतलेला आहे, कारण का शिरा असा मोकळा आणि छान असा होतो, मऊ होतो, चांगला लुसलुशीत मऊ असा होतो. मग तो चांगला हलवत राहायचं असतं त्याला शिऱ्याला, नाही तर त्याच्या गाठी होतात. म्हणून तो हलवत ठेवायचा आणि त्याच्यातलं पाणी मग सुकायला यायला लागलो की तो परत एकदा चांगला मस्त हलवून घ्यायचा. पाणी ते सुकत नाही तोपर्यंत तो थोडा हलवत राहायचा. आता तो पाणी सुकलेला आहे आणि आता मस्त घट्ट झालेला आहे शिरा तो. आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं वेलची पावडर. बघू शकतो वेलची पावडर टाकणार आहे आणि नंतर मग परत तसं छान मऊ होण्यासाठी मी परत थोडंसं दूध ओतणार आहे त्याच्यामध्ये, कारण त्या दुधाने अजून टेस्ट थोडी चांगली येते. म्हणून त्याच्यात दूध टाकणार आहे आणि दूध थोडंसं असं सुकायला आलं की मी परत त्याच्यामध्ये तूप टाकणार आहे. तूप थोडंसं परत टाकणार आहे, कारण